रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ते दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज चैत्र शुद्ध दशमी शके 1948, शनिवार 28 मार्च 2026. चैत्र शुद्ध नवमी. यावेळेस आपल्याला नवमी 2 दिवस लावली. अष्टमीच्या दिवशी सूर्योदयाला अष्टमी होती, पण रामजन्माच्या वेळेस मात्र नवमी होती. त्यामुळे कालसुद्धा नवमीच होती. आज दशमीचा दिवस आहे. दशमीच्या दिवशीचं महत्त्व हे आहे की आज परमपूज्य श्री मधुकरराव अण्णा गोसावी, त्यांचं नाव आपण किती जणांनी ऐकलं मला कल्पना नाही, पण त्यांचे अनंत उपकार आपल्या सर्वांवर आहेत. आज त्यांच्यामुळे श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचं चरित्र तेजोनिधी श्रेष्ठ हे आपल्याला आपल्या हाती आलेलं आहे. आता एवढं चांगलं दिव्य चरित्र असताना त्याचं वाचन आपण केलं नाही तर सगळं परमेश्वराने दिलं, पण त्याचा उपयोग आपण केला नाही असं होईल. असं ते सुंदर असं चरित्र आहे. त्याचबरोबर नारदाचे अवतार असणारे श्री यादव स्वामी, जे प्रत्यक्ष नारदाचे अवतार होते आणि याच परंपरेमध्ये असणारे ते यादव स्वामी, त्यांचं देखील चरित्र याच मधुकरराव अण्णा गोसावी यांनी लिहिलेलं आहे. त्यांचा अनुग्रह अंबड येथील अच्युताश्रम स्वामी महाराज यांचा मठ आहे अंबडमध्ये. ते वाल्मिकीचे अवतार होते. यादव स्वामी हे नारदाचे अवतार होते. आणि पुन्हा पुढे म्हणजे असं ते सगळी परंपरा अवताराची परंपरा आहे. जसं आपण म्हणतो तुकामाई आपल्या ज्या आहेत त्यासुद्धा शुकदेवांचे अवतार होते. म्हणजे एवढी अवताराची परंपरा आहे. एवढ्या मोठमोठ्या जणांचे अवतार असणारे ही सगळे पुरुष आहेत. त्यांचं चरित्र आपण वाचलं नाही म्हणजे आपण काहीच नाही केलं असं मला वाटतं. ते चरित्र आपण जरूर वाचावं, कारण त्यामध्ये खूप गोष्टी आहेत. अण्णांना मी खूप जवळून पाहिलेलं आहे. अनेक बैठकीमध्ये, मठपतींच्या बैठकीमध्ये, संमेलनामध्ये अगदी ते मला जावे म्हणून माझ्याजवळच बसून त्यांच्याजवळ बसून घेत होते आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मी शिकलो. तर त्यांचं स्मरण आज आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त करूया. त्यांचं जुनं परंपरागत वंशपरंपरागत छानपैकी एक राम मंदिर त्या ठिकाणी आहे अंबडमध्ये, आणि ते अच्युताश्रम स्वामी मठाच्या परंपरेमध्ये अनुग्रहित असल्यामुळे ती परंपरा ते स्वतः सांगतात. अनेक ग्रंथाचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ओवीबद्ध आहेत आणि काही कथा भाग असणारे सुद्धा मंत्र आहेत. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे बोलूया. मांडुक्य उपनिषद याचा आपण अभ्यास करीत आहोत. 3 भाग आपले मांडुक्य उपनिषदाचे झाले. आता हा 4था भाग आहे. आज काल मी गावाला गेले असल्यामुळे कालचं प्रवचन होऊ शकलं नाही. आज आपण 4थ्या भागामध्ये जो आपला मागचा विचार होता तोच पुढे नेऊया आपण. मांडुक्य उपनिषदाचं एक महत्त्वाचा भाग मी जो सांगितला तो आपल्या लक्षात असेल. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया या 4 अवस्था ज्या आहेत त्याचा विचार या उपनिषदामध्ये खूप सुंदर रीतीने केलेला आहे.
आणि उपनिषद तसं पाहिलं तर खूप लहान आहे. 12च मंत्र यामध्ये आहेत. 12पैकी जवळपास 3 किंवा 4 मंत्राचा अभ्यास आपण केला. मागील वेळेस आपण पाहिलं या जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्था ज्या आहेत त्या कशाच्या अवस्था आहेत? त्या साधकाच्या अवस्था आहेत. जो साधक किंवा ज्याचा जन्म या ठिकाणी झाला, ज्याने हा देह धारण केला, त्याचा मूळ उद्देश काय? जीवाने 3 गोष्टी महत्त्वाच्या विचाराव्यात. माझा जन्म झाला तर माझा मूळ उद्देश काय आणि मी या ठिकाणून कसा मुक्त होईल? त्याचा मार्ग कोणता? तो भक्तिमार्ग मला दाखवणारे सद्गुरू कोण? त्यांची ओळख कशी? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपनिषदाने आपल्या सर्वच वाङ्मयामधून केलेले इतर ग्रंथामध्ये सुद्धा आढळतात. जागृत जी अवस्था आहे ती कशी आहे की जसं आपण 2 गोष्टी महत्त्वाच्या शिकलो या सगळ्या अध्यात्माच्या वाचनाने. एकच संहारणी आणि एक उभारणी. आता उभारणी म्हणजे काय? ती एकेका गोष्टीची निर्मिती होत गेली आणि शेवटी मानव देह निर्माण झाला. देहे तरी 5 भूतांचा, करता आत्मा तिथेचा, येथे कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरणे. सगळं करणे जगदीशाचे आणि कवित्व कसे काय माणसाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. आणि सकळ देहाचा झाडा झाला. महत्त्वाचं म्हणजे ह्या उपनिषदासाठी ही ओवी महत्त्वाची. सकळ देहाचा झाडा झाला, तत्त्वसमुदा उडाला. अष्टधा प्रकृती आपण म्हणतो, पंचमहाभूते आणि 3 गुण सत्वरजतम हे सगळे एकत्र केल्यानंतर जे काही निर्माण झालं त्यामध्ये भगवंताने प्रवेश केला आणि तो भगवंत आत्म्याच्या अंशाने तुमच्या आमच्या सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आहे. त्या भगवंताचं कर्तृत्व आहे म्हणून मी काही कर्तृत्व करू शकतो, पण ते मी माझंच कर्तृत्व असं समजू लागलो आणि त्यामुळे माझ्या ठिकाणी ती ममता, माझ्या ठिकाणी तो अहंकार, माझेपणा, मी, मोठेपणा हे सगळे दुर्गुण जे आहेत ते आपल्याला आपोआप चिकटलेले आहेत. आता हे जे आहेत भगवंताने आपल्याला जे दिली इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पुन्हा मन पण दिलेलं आहे. याच्या उपयोगाने आपण जागृत अवस्थेमध्ये या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. लहानपणी जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा बिस्तवाला हात लावला आणि चटका बसला, मग आयुष्यभर बिस्तवाला आपण हात लावत नाही. हे किती चांगल्या प्रकारे आपण लक्षात घेतो. हे जसं आहे तसंच हे जे विषय आहेत ते माणसाला आकृष्ट करणारे आहेत आणि एकदा माणूस विषयाकडे आकृष्ट झाला, विषयामध्ये आनंद मानत गेला, तर मग त्या विषयाच्या पलीकडे असणारा जो भगवंत आहे त्याची प्राप्ती, त्याची भेट मला कशी होईल? म्हणून हे जे नाशवंत आहे ते कधी ना कधी मला त्याग केलाच पाहिजे. जागृतीमध्ये जे मला सुख मिळतं त्यापेक्षा चांगलं सुख जे आहे ते स्वप्नावस्थेमध्ये आहे. कारण स्वप्नावस्थेमध्ये जागृतीचे व्यवहार थांबलेले असतात. म्हणजे आता बाहेरचं जे सगळं आकर्षण आहे ते सगळं थांबलेलं असतं. आता मनाने आपण काहीतरी निर्माण केलं आणि त्यामध्ये आपण रममाण होतो, ती स्वप्नाची आहे. म्हणजे मनाचे व्यवहार या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मागच्या वेळेस मी अन्नाश्चर्यचीसुद्धा गोष्ट या ठिकाणी सांगितली होती. आता पुढे याची सुषुप्ती अवस्था. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये पूर्वीच्या दोन्ही अवस्था, जागृतीमध्ये आपले सगळे व्यवहार, त्यानंतर स्वप्नामध्ये आपण मनाने केलेले सगळे व्यवहार आणि जे काय सुखदुःख त्याचा अनुभव, हे सगळं विसरून गेल्यावर म्हणजे आपण सुरुवातीला जे म्हटलं उभारणी आणि संहारणी. आता संहार एक एक होत गेला तर आपण परब्रह्मापर्यंत पोचणार आहोत आणि परब्रह्मापासून जर विचार केला तर आताच्या स्थितीपर्यंत म्हणजे या जगतापर्यंत आपण येणार आहोत. ही झाली उभारणी आणि संहारणीची ही संकल्पना. आता या सुषुप्तीमध्ये इतकी गाढ झोप आहे की त्यामध्ये दिवसभराचे व्यवहार जे आहेत ते सुद्धा माणूस विसरतो. स्वप्नामध्ये पाहिलेले जे काय आहे ते सुद्धा विसरतो आणि दोन्ही गोष्टींनी म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन ज्या स्वप्नामध्ये महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपलं कार्य बंद करतं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये माणूस जातो. आता या सगळ्या अवस्था म्हणजे भगवंताच्या जवळ जीवाला नेणाऱ्या एक एक अवस्था आहेत. आता या स्वप्नामध्ये गहन निद्रा आहे. आता त्यामध्ये अज्ञानाचा पडदा असल्यामुळे जसं का नाटकामध्ये एखादा कलाकार कार्य करतो पण मुळामध्ये तो वेगळा असतो. तो त्या नाटकामधलं संपलं की मग तो पुन्हा आपल्या घरी जातो, आपल्या पुन्हा कुटुंबामध्ये असतो. हे जसं आहे तसं हा जीव जो आहे तो या देह इंद्रियामध्ये असल्यामुळे बद्ध आहे आणि त्या सगळ्या बंधनातून तो सुटला म्हणजे त्याला मोक्षाची प्राप्ती होते.
आता त्याकडे अवस्था ज्या आहेत त्या 3 आपण पाहिल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता तुरीय अवस्था. आता तुरीय अवस्था म्हणजे आधीचे 3ही अनुभव आता थांबलेले आहेत आणि आता भगवंताचा अनुभव किंवा भगवंताचा सम्मुख जाण्याची आपली तयारी आता झालेली आहे आणि भगवंताचं दर्शन व्हायला आता फार कमी वेळ लागला आपल्या साधनेमुळे. म्हणून ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणि तुरीय अशा 4 अवस्था. आणि पुढे याच उपनिषदामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो ओंकाराच्या ध्वनीने केला आहे. ओ, उ आणि म, अनुस्वार, अर्धचंद्र आणि अनुस्वार असं ओंकाराचं स्वरूप आहे. आपल्या अनेक वाङ्मयामध्ये ओंकार म्हणजे प्रत्यक्ष, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्वं कर्तासी, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासी. आपल्या उपनिषद, आपल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये आपण जे म्हणतो सगळं म्हणजे तूच आहेस, हे जे आहे ही धारणा होणं, सगळं तूच आहे असं जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने म्हणतो तेव्हा माझं काहीच नाही हा त्यातला ब्रॅकेटमध्ये लिहिलेला शब्द आहे. त्यामुळे आता स्वतःचं बंधन गेलं, आता मी तुझाच झालो. मी आत्तापर्यंत भगवंत माझा म्हणत होतो, आता भगवंताने सुद्धा म्हणायला लागले की हा माझा भक्त आहे. आणि मग हा माझा भक्त असेल तर योगक्षेमम वहाम्यहम, ही जो ब्रीद आहे तो ते भगवंत चांगल्या प्रकारे सांभाळतात. हे आपण पाहिलं. आता या ठिकाणी 2-3 श्लोक आपण मागच्या वेळेस वाचले होते, त्याचासुद्धा थोडासा उच्चार करूया. यत्तेंद्रिय मनोबुद्धीर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सहा. म्हणजे या 4ही अवस्थाचा विचार केला तर तीच अवस्था या एका श्लोकावर आहे. 5वा अध्याय 28वा. यत्तेंद्रिय मनोबुद्धीर, ज्याचे इंद्रिय, मन आणि बुद्धी याची पातळी अशी झाली की तो आता मोक्षपरायण म्हणजे मोक्षाच्या मार्गाला तो लागलेला आहे. आता असं असेल तेव्हा आपल्यामध्ये असणारे जे दोष आहे, किलमिश आहे, ते सगळं विगत इच्छा, इच्छा महत्त्वाची. विगत म्हणजे आता ती निघून गेली. विगत इच्छा भय क्रोधो. आता भय कशाचं आहे? माझा मरणाचं भय आहे, मला दुसऱ्याकडून भय आहे. हे कशामुळे? कारण जोपर्यंत माझं आहे तोपर्यंत भय आहे. पण जेव्हा हे सगळं निघून जातं तेव्हा काय होतं? सदा मुक्त एव सहा, तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. आणि दुसरीकडे पुन्हा अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताचं प्रभुरेवच, ही एक अवस्था आहे. अहम ही सर्व यज्ञानां. यज्ञ म्हणजे अगदी काही यज्ञाची वेदी, मग त्यामध्ये अग्नी प्रगट झाला, त्यामध्ये आहुती टाकली, हा एक यज्ञाचा सुकृत असा भाव झाला. पण त्याच्या पलीकडे असणारा यज्ञ म्हणजे मी जे जे कर्म करत आहे ते सगळं मी अर्पण करतो आहे त्या भगवंताला. मग माझी ती सेवा असेल, माझं ते प्रेम असेल, माझी ती भक्ती असेल, प्रत्येक गोष्टी मी भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे. हा भाव त्यामध्ये महत्त्वाचा आहे. आता इथे पुढचा जो भाग आहे तो या स्थूल जगाचा भोगता. आता आपण पाहतो की भोगता कोण आहे? या जगाचा भोगता कोण आहे? तर आपल्याला काय वाटतं? देह मी आहे असल्यामुळे भोगता मी आहे असा भाव आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी भोगता नाही. त्यामुळे आता इथे या ठिकाणी मी भोगता नाही म्हणजे याचा अर्थ काय? अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता भोक्ताचं प्रभुरेवच. भगवंत जो आहे तोच खरा भोक्ता आहे असं या ठिकाणी आपण मनामध्ये घेऊया. आता या ठिकाणी या सगळ्यातला पहिला चरण काय? हे जे 4 चरण सांगितले आहेत त्यामधला पहिला चरण म्हणजे वैश्वानर, याचासुद्धा आपण स्वतंत्रपणे छान विचार केलेला आहे. आता आजचा जो भाग आहे आपला तो 4थ्या मंत्राचा भाग आहे. 4था मंत्र काय? स्वप्नस्थानो अनंत प्रज्ञ सप्तांग 29 मुखः प्रविविक्त भुक् तेजसो द्वितीय पादः. हा आहे 4था मंत्र. मागच्या वेळेस आपण 3रा मंत्र पाहिला. 3ऱ्या मंत्रामध्ये काय होतं? जागरित स्थानो बहिष्प्रज्ञ सप्तांगो 29 मुखः स्थूलभुक् वैश्वानरः प्रथम पादः. 4 जे चरण सांगितलेले आहेत त्यामधलं पहिलं जे आहे ते म्हणजे हे वैश्वानर, त्याला अवस्थेला म्हणतात वैश्वानर अवस्था. जागृत स्थानो म्हणजे जागेपणे केलेले व्यवहार. बहिष्प्रज्ञ म्हणजे आता इंद्रिय सगळी बाहेर आपलं भरकटत आहेत, त्यामधनं जे जे अनुभव येतात, मग ते सुखाचे असतील, दुःखाचे असतील, आनंदाचे असतील, अजून काही मिळवण्याची इच्छा असेल, म्हणजे इथे इच्छासुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्याचा अनुभव कसा येतो? सप्तांग 29 मुखः, 7 अंग
आणि 21 मुखाने आपण हा सगळा अनुभव घेतो जागृती स्थानामध्ये. त्याला काय म्हणायचं, स्थूल भुग वैश्वानर प्रथम पाद हा. हे आपण मागच्या प्रवचनात पाहिलं. आता आज जे पाहायचं चौथा भाग आहे, स्वप्नस्थानो अनंत प्रज्ञा हा. आत्ता सांगितल्याप्रमाणे जागृतीनंतर स्वप्न. आता स्वप्नामध्ये काय, अनंतो प्रज्ञा हा. आता बुद्धी जी आहे ती जर अजून प्रखर झाली आणि भगवंताच्या सेवेमध्ये ती आता लागते. आत्तापर्यंत व्यवहार स्वार्थाच्या दृष्टीने होते. आता जो व्यवहार आहे तो हळूहळू भगवंताकडे मला नेणार आहे. आता या दोन्ही ठिकाणी म्हणजे प्रथम पाद असेल किंवा द्वितीय पाद असेल, महत्त्वाचे काय, सप्तांग आणि 19 मुख हा. सप्तांग आपण पाहिलं, ओम भूः भुवः स्वाहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. हे जे 7 आहे त्याला सप्तांग म्हणतो. आणि 19 मुख हा. 21 मुख कोणते, की ज्याद्वारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो किंवा ती प्राप्ती होण्यासाठी स्वतःची उन्नती आपण करू शकतो, ते सगळं दिलं आहे. म्हणजे ते कर्मेंद्रिय आहेत, ते ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यानंतर आत्मा आहे, ह्या सगळ्या अवस्था. आता यामध्ये फरक काय आहे, की स्वप्न असतो अनंत प्रज्ञा हा, सप्तांग 19 मुख हा, प्रविभुक्त तेजसो द्वितीय पाद हा. या दुसऱ्या पादाचं नाव जे आहे ते तेजस. तेजस म्हणजे काय, की हिरण्यगर्भाचं विकसित असं जे फळ आहे हिरण्यगर्भ, त्याचा अनुभव. आणि आता जे ज्ञान आहे ते जागृत अवस्थेमध्ये माझं ज्ञान होतं त्यापेक्षा जरा अजून प्रखर असं झालेलं आहे. आता माझं ज्ञान जे आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी तळमळणारं आहे. आत्तापर्यंत विषयाच्या प्राप्तीसाठी तळमळणारं जागृत अवस्थेमधलं माझं ते प्रेम होतं किंवा माझी धाव होती. म्हणून या जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था दोन्हीमध्ये कोणती चांगली अवस्था, की जीवात्म्याचे ज्ञान जागृत अवस्थेपेक्षा आता म्हणजे ती अवस्था आता कमी झाली, पहिली अवस्था. त्यामुळे भरकटणं आता कमी झालं. आता एका दिशेने प्रवास सुरू झाला, कुठे, स्वप्नावस्थेमध्ये. आता याचा पुढचा श्लोक जो आहे तो सुद्धा मंत्र महत्त्वाचा आहे. यत्र सुप्तो न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्नम पश्यती तत् सुषुप्तम सुषुप्तस्थान एकीभूतः प्रज्ञानघन एवं आनंदमयो ह्या आनंदभुक्तो मुख हा प्राज्ञस्तृतीय पाद हा. आता या 5व्या मंत्रामध्ये तिसरं पाय जे आहे, पाऊल जे आहे त्याचा उल्लेख केला आहे, तिसरं चरण जे आहे. यत्र सुप्तो न कंचन. कंचन म्हणजे काय, कंचन याचा अर्थ कोणीतरी. आपल्या संस्कृतमध्ये जेव्हा काही छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, कश्चिन नगरे एकः ब्राह्मणः आसीत्. एका नगरामध्ये कश्चिन म्हणजे कुठल्या तरी एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. अशा प्रकारे गोष्टीची सुरुवात असते. आपण जसं म्हणतो आटपाट नगर होतं तसं इथे न कंचन काम येते. आता या सुप्त अवस्था सुषुप्ती अवस्थेमध्ये यत्र सुप्तो न कंचन कामम काम येते. म्हणजे कंचन म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा राहत नाही. इच्छा असली की मग त्या इच्छापूर्तीसाठी मनामध्ये तो विषय येतो, मनामध्ये तो विचार येतो. आणि मनामध्ये एकदा विचार आला आणि ते बुद्धीने ग्रहण केलं किंवा आपण त्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात करतो. मग एक कर्म करायला सुरुवात करतो. घर बांधायचं, मग आधी प्लॉट घेतला पाहिजे, त्याचे पैसे दिले पाहिजे, तो माझ्या नावावर झाला पाहिजे, तो एकदा नावावर झाला की मग त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे. हा एकच विचार घेऊन मग एक वाढत जातं. आता ही सुषुप्ती अवस्थामध्ये कशी आहे, की यत्र सुप्तो न कंचन कामम कामयते. कामम न कामयते. कामम म्हणजे भोग वस्तूची इच्छा ठेवणे, की ज्यापासून मला भोग मिळणार आहे त्याचा भोगता मी होणार आहे. शरीर माझं आहे असं मी समजल्यामुळे भोगता मी होणार आहे. पण शरीर माझं नाही अशी ज्यावरती अवस्था आहे, तो म्हणतो की सगळं करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय मनुष्याचे. त्यामुळे आता इथे त्याच्या ठिकाणी न कंचन कामम कामयते. कामम म्हणजे भोगवस्तूची इच्छा करणे आणि न कामयते म्हणजे तो कुठल्याही भोगवस्तूची कामना करत नाही. म्हणजे मला काहीतरी मिळवायचं हा जो विचार होता जागृतीमधला, तो आता त्याच्या ठिकाणून निघून गेलेला आहे. ही अवस्था कोणती, तर सुषुप्ती अवस्था. आणि मग पुढे कंचन स्वप्नम न पश्यती. आता अवस्था असते की त्याला आता स्वप्न पण पडत नाही. जागृतीनंतर स्वप्न पडत होतं. त्या स्वप्नामध्ये सुद्धा तो काही आनंद घेत होता, दुःख घेत होता, अनुभव घेत होता. आता ही पण अवस्था त्याची निघून गेलेली आहे. दुसरी अवस्था पण गेलेली आहे. आता तिसरी अवस्था जी आहे ती सुषुप्तम. आता इथं काय दिलं,
न कंचन स्वप्नम पश्यती, म्हणजे आता शांततेने झोपलेलं आहे. जागृती अवस्थेमध्ये आपण बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर दिवसभराचे श्रम झाल्यानंतर जेव्हा लोक येतात, त्यानंतर रात्री अगदी सहजपणे त्यांना झोप लागते. जवळ सगळं सामान असतं, सगळं असतं सामान, ते काय म्हणतो, सुटकेसवर हात ठेवलेला असतो, तो सुटकेस हातात पकडलेली असते, सगळं कितीही घट्ट पकडलं तरी जोपर्यंत जागृती आहे तोपर्यंत कोणी जरी सुटकेचा हात लावला तरी आपलं लक्ष तिकडे जातं, म्हणजे जागृती व्यवहार आहे. आता स्वप्न व्यवहार असेल तर स्वप्नामध्ये रममाण होत असला तर हळूहळू तो घट्ट धरलेला हात सुटतो, ती सुटकेस पुन्हा दूर होते आणि हात त्यापासून दूर होतो. म्हणजे आता हे माझं आहे असं जे जिवंत पण जागेपणे वाटत होतं ते आता कमी व्हायला लागलं. आता तो स्वप्नावस्थेमध्ये गेला. आता त्यानंतरची अवस्था सुषुप्तीमध्ये, आता मला केव्हा झोप लागली समजलं नाही आणि माझं सामान कोणी घेऊन गेलं हेही समजलं नाही. हे केव्हा समजतं? जेव्हा आपल्याला जागृती अवस्थेमध्ये येतो. काल परवा मी जसं म्हटलं, युटर्नसारखं पुढे जायचं पुन्हा मागे यायचं. म्हणजे सुषुप्तीपर्यंत गेलेला जीव पुन्हा स्वप्नामध्ये येतो, सुषुप्तीमध्ये आलेला स्वप्नामध्ये आलेला जीव पुन्हा जागृत अवस्थेला येतो. हे कशाचं आहे प्रतीक? हे सगळं अधोगतीचं प्रतीक आहे. आणि यामध्ये काय भगवंतापर्यंत पोचण्याची काही सोय नाही. आता त्यासाठी मग ह्या सुषुप्ती अवस्थेलासुद्धा पार करून जावं लागेल. मग त्यासाठी सुषुप्तम ही सुषुप्ती अवस्था आहे, त्याला म्हणतात सुषुप्ती स्थान. हा इथे दिले पहा. तत्सुषुप्तम सुषुप्तस्थान एकीभूत प्रज्ञाघन एवं आनंदमयो ह्यानंदभुक्तो मुख प्राज्ञस्तृतीय पाद. आता याचा विचार करायचा की ही जी अवस्था आहे ती कशी आहे? एकीभूत. एकीभूत म्हणजे की ज्याचे शरीर अशा अवस्थेमध्ये आहे तो आता एकरूप होऊन गेलेला आहे. म्हणजे दृश्याचं गेलं, स्वप्नाचंही गेलं आणि तो आता एकरूप झालेला आहे. प्रज्ञान घन एव, जो एकमात्र घनीभूत असं विज्ञानरूप झालेलं आहे. विज्ञान म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या संस्काराचं आता घनीभूत उदाहरण जे आहे ते आता त्याला अनुभवायला मिळत आहे. आणि ते काय आहे? या संसारातलं सुख काही वेळ असतं, पुन्हा दुःख असतं. सुख आहे, सुख पण आहे, दुःख आहे आणि एकामागे एक हे दोन्ही येतात. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत मात्र माणूस या ठिकाणी गुरफटलेला आहे. पण आता या अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याच्याही पुढे जातो आणि तो खऱ्या अर्थाने आनंदाचा अनुभव घेतो. त्याला म्हणलेला आनंदमय. हा एकीभूत प्रज्ञानघन एवं आनंदमय. एवं म्हणजे हेच आनंदमय अशी अवस्था आहे त्याची. आणि मग चेतामुख. आता चेतामुख याचं काय? सत, चित आणि आनंद. सत म्हणजे जागृतीपणे जसं आपल्याला वाटतं की मी अनेक वर्ष जिवंत राहिलं पाहिजे, मला काही होऊ नये, माझं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे, हे जे माझं आणि याच्यामध्ये मुख्य काय, मी ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत राहिलं पाहिजे. तिथून खालच्या अवस्थेमध्ये जाणं मला अजिबात चालणार नाही. मग माझं शरीर चांगलं राहण्यासाठी मी सगळं व्यायाम करेल, मी सगळ्या गोष्टी करेल, मनालासुद्धा चांगल्या प्रकारे व्यायाम देईल, मनगट जे आहे ते सुद्धा माझं सुदृढ करेल, कारण मला त्या जागृत अवस्थेमध्ये सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. पण आता ही जी अवस्था आहे सुषुप्तीमध्ये, तिसरी अवस्था, की आता मला आनंदाशिवाय काहीच नको असा ज्याचा विचार आहे. आणि चेतामुखा म्हणजे असे जे साधू सत्पुरुष आहेत जे सुषुप्ती अवस्थेमध्ये आहेत, ज्यांना जागेपणाचा कोणताही अनुभव आता येत नाही, त्यांच्या मुखावर, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा प्रकाश आपल्याला दिसतो. आपण कुठेही साधू संतांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं दर्शन झालं की त्या दर्शनांचा आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो. आता तो अनुभव त्यांच्यासमोर असताना येतो आणि तिथून बाहेर गेला की मग तो अनुभव आपला कमी होतो. याचं कारण की आपलं मन पुन्हा भरकटायला सुरुवात होतं, कारण आपण आता पुन्हा लोकव्यवहारामध्ये आलेले आहेत. आणि आनंदभूक, आत्तापर्यंत जागृतीमध्ये मीच याचा भोगता आहे असं वाटत होतं, पण खरा आनंदाचा भोगता जो आहे तो मी नसून तो परमेश्वर आहे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजेची स्वभावे कृपाळू देव. आणि पुढे अजून समर्थ आपल्याला सांगतात, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख, असंही सांगितलं. आणि दुसरीकडे म्हणतात, समुद्र ऐसे साठवणं तो सत्वगुण. आता हे दोन्ही जे चरण आहेत फार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, साधकासाठी. एका चरणामध्ये काय आहे की जे मिळतं ते आनंदाने स्वीकार करणं, ही एक अवस्था आहे.
आता ते जे मिळतं ते चांगलं असो वाईट असो काय जे असेल ते आता मला मिळत आहे आणि त्याचा मी स्वीकार करतो, कारण हे भगवंताने दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हे नको ते नको ही अवस्थाच गेली. मागच्याच आपण छान उदाहरणं पाहिलं तिखटाचे लाडू केले आणि ते सुद्धा आनंदाने खाल्ले. आमच्या प्रल्हाद महाराजांनी ते कडवट भाजी होती तीसुद्धा आनंदाने खाल्ली. ही अवस्था कशामुळे? कारण ते आता जागृती आणि स्वप्न याच्याही पुढे गेलेले, सुषुप्ती अवस्थेमध्ये असलेले, पुढे तर ते तुरीय अवस्थेमध्ये सुद्धा गेले. त्यांना परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे. अशी अवस्था ती आहे. आता हे कितवं पद आहे? आनंदभुक्त आणि चेतामुखा. चेहऱ्यावर प्रसन्नता जी आहे, स्वतः आनंदाचा अनुभव घेत आहे, ही प्राज्ञा अवस्था आहे. बुद्धी, प्रखर बुद्धी, काय म्हणतो आपण, एकाग्र बुद्धी, या सगळ्या बुद्धीचे स्तर आहेत. आता ही प्राज्ञा अवस्था आहे. काही काही परीक्षेचे नावंसुद्धा असतात, प्राज्ञपरीक्षा. प्राज्ञपरीक्षा म्हणजे आता सगळं ज्ञान त्याला झालेलं आहे. प्राज्ञपरीक्षा. आता हे ज्ञान झालं, पुस्तकं वाचून झालं, बरोबर उत्तर लिहून झालं. आता त्यानंतर 2-4 वर्ष गेल्यानंतर मग फक्त आपल्या एवढंच लक्षात राहतं, नाही मी ती परीक्षा दिली आणि मी आता प्राज्ञ झालो. आता मी प्राज्ञ झालो एवढंच लक्षात राहिलं. पण त्यामध्ये ते होण्यासाठी जे मला शिकवण्यात आलं त्याचा अनुभव मी रोज घेतो का? हा तिसरा भाग आहे. म्हणजे आत्मपरीक्षण जे आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. लोक नाना परीक्षा जाणती, परंतु आंतरपरीक्षा नेणती. समर्थांची उदाहरणं इतकी परफेक्ट असतात की ते वाचल्यानंतर लगेच आपली चूक आपल्याच लक्षात येतं. आता ही प्राज्ञ जी अवस्था आहे बुद्धीची, ती अवस्था म्हणजे या साधकाच्या अवस्थेतलं हे तृतीय पाद आहे. ब्रह्माचा तृतीय पाद. आता हे सगळं ब्रह्माचा पाद म्हणलं आहे. ब्रह्म म्हणजे सगळ्यांच्यामध्ये असणारा, सगळ्यावर ज्याचं नियंत्रण आहे तो, या सगळ्याची निर्मिती ज्याने केली, या सगळ्यांचं पालनपोषण जो करतो, या सगळ्यांचा संहार ज्याच्या ठिकाणी होतो, तेच ते ब्रह्मपद आहे. आणि त्या ब्रह्मपदाच्या प्राप्तीसाठी ह्या एक एक पायऱ्या सांगितलेल्या आहेत. सुषुप्ती अवस्था आपण पाहिलं आता, झोपल्यावर भोगाची कामना नसते. झोपल्यावर काही कोणी म्हणत नाही, अरे मला काहीतरी चांगला आनंद आहे, मला आता गोड खावं असं वाटतं, असं काही नाही. झोपल्यावर काय सगळे व्यवहार झाला. अनुभव जो होता तो सुद्धा विसरतो. त्यानंतर त्याला असं स्वप्न पण दिसत नाही. आणि जसं प्रलय काळ असेल, प्रलय काळामध्ये काय असतं, खूप पाणी सगळीकडे झाल्यानंतर जे काय जगामध्ये होतं ते सगळं त्या पाण्यामध्ये बुडून गेलेलं आहे, दुसरं काहीच राहिलेलं नाही. असं जे आहे ती अवस्था म्हणजे प्रलय काळातली सुषुप्ती अवस्था. कारण आता माझं म्हणण्यासाठी काहीच नाही समोर, कारण सगळं प्रलय झाल्यामुळे. त्यामुळे आत्तापर्यंत जे वेगवेगळं नाम होतं, आत्तापर्यंत जे रूप होतं, नाम म्हणजे आपल्या सगळ्यांची नावं जी आहेत ती, या देहाला हे नाव, त्या देहाला ते नाव, ते माझे मामा, हे माझे काका, आणि त्यांच्याशी संबंध हे जे आहेत हे सुद्धा त्या अवस्थेमध्ये निघून जातात. आणि त्याचा आता अनुभव म्हणजे अव्याकृत प्रकृती, की त्याचंच हे शरीर बनलेलं आहे. आता त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये एक मंत्र येतो, सदैव सौम्यत अग्र आसीत, सौम्यत एव अग्र आसीत. छांदोग्य उपनिषद म्हणजे सत्य काय स्वरूप आहे ते सांगितलं. दुसरीकडे अजून एक आहे, ऐतरेय उपनिषदामध्ये मंत्र येतो, आत्मा वा इदम एकम एवाग्र आसीत. आत्मा वा इदम एकम, हा एकच आत्मा आहे, एवाग्र आसीत, जो सगळ्याच्या पुढे आहे. म्हणजे त्या आत्म्याला आता मागे येणं नाही, असं पण ऐतरेय उपनिषदामध्ये एक मंत्र दिलेला आहे. आता एकमात्र चेतना म्हणजे जिवंतपण, चैतन्य. हे चैतन्य कसं दिसतं? ते मुखावर झळकत असतं, म्हणून त्याला एकमात्र चेतना किंवा प्रकाश जो आहे त्याला म्हटलेलं आहे चेतामुखा या मंत्रामध्ये. आणि आता चेतामुखा, आता एक मुख झालं. आता मुख असेल त्या मुखाचं काम काय? की भोजन आहे. आता हे भोजन कशाचं आहे? आनंद एव भोजन. आनंद हेच ज्याचं भोजन आहे आणि चित हेच ज्याचं मुख आहे. आणि मग त्याला म्हणतात याचं हे तिसरं पाद आहे. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती असे 3 पाय जे आहेत, 3 चरण जे आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहे. आता हा प्रवास कोणीकडे आहे? तो भगवंताकडे, त्या ब्रह्मस्थितीकडे प्रवास आहे. आणि ते ब्रह्माचे अवस्था, ब्रह्माचे स्वरूप काय आहे ते सांगतात. तो सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ आहे, अंतर्यामी आहे. सर्वेश्वर, आता ईश्वर म्हणजे काय? ज्याची सत्ता सगळीकडे चालते. आणि इथे अनेक देव असतील पण त्या सगळ्या देवांवर सुद्धा ज्याची सत्ता चालते तो सर्वेश्वर.
तो सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे अज्ञ आणि सर्वज्ञ. अज्ञ म्हणजे काही गोष्टी जाणणारा किंवा जे प्रपंचामध्ये लागतं ते सगळं जाणतो, पण परमार्थाचं काहीच माहीत नाही. मग प्रपंचामधल्या जर सगळ्यामध्ये हुशार असेल तर त्याला पुन्हा जन्ममरण हे आहेच आहे. पण परमार्थाची काहीतरी सोय जर त्याने केली असेल तर या देहाच्या स्थित्यंतरानंतर, या देहाच्या त्यागानंतर पुन्हा त्याला चांगली गती प्राप्त होते. आता तो अंतर्यामी आहे. ते ब्रह्मतत्व कसं आहे ते अंतर्यामी. म्हणजे आतमध्ये त्याचा अनुभव ज्याचा त्यालाच घ्यायचा असतो. किती आपण म्हटलं तरी तो अनुभव घे म्हणून काही येत नाही, पण तो अनुभव स्वतःलाच आला पाहिजे. आणि या जगताचं कारण, हे जग कशाचं निर्माण झालं, त्यानंतर या जगतातल्या प्रत्येक प्राणीमात्रांचं भरणपोषण करून करतं पूषा देवता आहे. भरणपोषण, आणि तेच मुळामध्ये विष्णूचं कार्य आहे. आणि प्राण्यांची उत्पत्ती, एखादा प्राणी निर्माण होतो त्याची स्थिती म्हणजे त्याला सगळं, लहान मूल जसं आहे, आपलं माणसाचं मूल जर असलं तर ते जर पाहिलं तर त्याला हळूहळू खाऊ घालावं लागतं. पण जे जनावरांचं असतं ते जन्मल्याबरोबर लगेच ते 4 पायावर उभं राहतं. मग त्याला काही शिकवावं लागत नाही. आणि समोर दिसतं ते तोंडात टाकायला पण सुरुवात होते. लगेच त्याचा वास पण घेतो. चांगलं नसेल तर त्याचा त्याग पण करतो. एवढं जर जनावरांच्या ठिकाणी चांगली बुद्धी असेल तर माणसाच्या ठिकाणी ती का राहू नये. समर्थ म्हणतो, काय म्हणतात ते, परनाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले, याचे काय निमित्त, काय म्हणावे. आम्ही जेव्हा पदयात्रेमध्ये होतो तेव्हा तिकडे नीरा नरसिंगपूर, पुण्याहून सातारा जिल्ह्यामध्ये जात असताना नीरा नदी खूप मोठा घाट आहे. तो घाट ओलांडून जेव्हा आम्ही पलीकडे गेलो तेव्हा एक मोठा बोर्ड होता रस्त्यावर. आणि वाहतूक मंत्री किंवा वाहतुकीची व्यवस्था जे पाहतात सगळे हायवेचे, त्यांनी तो बोर्ड लावला होता. त्या बोर्डवर, पूर्ण बोर्डवर एक मुंग्याची रांग होती. सगळ्या मुंग्या एका रांगेत चालत होत्या. त्यांचा सांगण्याचा उद्देश काय, की तुम्ही पण तुमच्या गाड्या आहेत, 4 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, किंवा तुम्ही स्वतः असाल तरी असं शिस्तीने राहा. समर्थ म्हणतात आणि पुरुष होऊन म्हणजे असे काय म्हणावे. म्हणजे असा विवेक प्रत्येकाच्या ठिकाणी असला पाहिजे. आणि मुळामध्ये विवेक असला म्हणजे ज्या गोष्टी नाशवंत आहेत त्याचा त्याग होतो, आणि ज्या गोष्टी चिरकाळ टिकणाऱ्या आहेत, माझ्या जीवाच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी ज्या महत्त्वपूर्ण आहेत त्याकडे माझं आकर्षण सहजपणे होतं. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. म्हणजे तो विवेक ज्याच्या ठिकाणी जागृत आहे त्याला हा अनुभव येतो. कुठला, चेतामुखा. आणि आता या ठिकाणी अजून एक म्हणलेलं आहे की लय जो आहे म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता हे छान उदाहरण आहे खरं म्हणजे. आत्ताच उपनिषदामध्ये पुन्हा आपण पाहिलं की एखादं बी आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर ते बी स्वतः नष्ट होतं, त्यामधनं अंकुर फुटतात, एक भाग वर येतो, एक भाग मुळाशी जातो, त्याचे मुळा होतात आणि वर येतो तो वृक्ष होतो. हळूहळू त्याला पानं फुलं दिसतात, हे सगळं दिसतं. आणि पाहता पाहता हळूहळू तो पूर्ण वृक्ष जो आहे तो सुद्धा ऊन पडतो, म्हणजे सगळं वाळून जातं. पण ते जात असताना त्याला जी फळं लागली त्यामध्ये बी असतं, आणि ते बीज पुन्हा पुढच्या पिकासाठी ते उपयोगाचं होतं. हे जसं आहे तसं या ठिकाणी ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थ प्राहुरव्यम छंदांस यस्य पर्णानी यस्तं वेदस वेदविद. आता हे ऊर्ध्वमूलम जे म्हटलं आहे ते उभारणी आणि संवारणीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आपण फक्त म्हणतो की ते वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या मुळ्यावर आहेत आणि फांद्या खाली आहेत, असा एवढा साधा अर्थ त्याचा नाही. आता आपण आपला जरी विचार केला तर माझ्यापूर्वी माझे आईवडील, त्याच्यापूर्वी माझे आजोबा पंजोबा, म्हणजे हा विचार करता करता आपण कुठपर्यंत जातो की त्या परब्रह्म परमात्म्यापर्यंत जातो, जिथे मी विचार करू शकत नाही. म्हणजे आता जीवाने स्वतःहून काही सांगण्यासारखं नाही आणि तो व्यक्त करू शकत नाही. ही जी त्याची अवस्था आहे त्या अवस्थेच्या पलीकडे परब्रह्माचं तत्त्व आहे. आणि ते ज्याला समजलं तो इकडे होणाऱ्या बदलावर, खूप पानं आली, खूप फळं आली, खूप बिया लागल्या, याचा जो आनंद आहे तो त्याचा क्षणिक असतो, त्यामध्ये तो अडकून राहत नाही. आणि हे असंच घडणार आहे. त्यामुळे जातस्य ही ध्रुवो जन्म मृतस्यच. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जन्म आणि मृत्यू. हे ज्याने समजलं त्याला दुःख नाही,
पण ज्याला नाही समजलं त्याला मात्र दुःख आहे. मग हे परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते जाणून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपण कार्य करावं असं या मंत्रामध्ये सांगितलं आहे. 3रा पाद आहे. आता पुढच्या भागामध्ये 3 पाद आपण पाहिले, 3 चरण आपण पाहिले, वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञा. आता ही कोणाची नावं आहेत याचा आता पुढचा विचार हा पुढच्या मंत्रामध्ये आहे. पुढच्या मंत्राचा अर्थ जो आहे, एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, एषो अंतर्यामी, एष योनिः सर्वस्य प्रभव्याप्ययो हि भूतानाम, असा हा 6वा मंत्र आहे. 6व्या मंत्राचा विचारसुद्धा आपण पुढच्या वेळेस करणार आहोत. एष म्हणजे हे, एष, तत् म्हणजे ते, दूर असेल तर तत्, जवळ असेल तर एष सर्वेश्वरा, हे हा परब्रह्माचा अंश आहे, हे परब्रह्म आहे. म्हणजे जसं कर्तळी आवळा तैसे हरी, कसा हरी आहे, माझ्या हातावर असणारा आवळा जो इतका स्पष्टपणे मी पाहतो, तसे साधू संत परमेश्वराचा अनुभव इतक्या सहजपणे घेतात. एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, आणि हाच परब्रह्म तत्व जे आहे हेच सर्वज्ञ आहे. आणि याची जर ओळख आपली झाली तर सगळीकडे काही नवीन काही शिकायचं काहीच राहतं नाही. एषो अंतर्यामी, एष योनिही. आता योनी ही शब्द दिला कशामुळे? कारण या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि लय, ज्या योनीमधून देवाची उत्पत्ती होते त्याचं उदाहरण या ठिकाणी. एष योनिही म्हणजे सगळं ज्यापासून निर्माण होतं, या सगळ्यांचं पालनपोषण जो करतो आणि ज्याचा लय त्यामध्येच होतं. विश्वरूप दर्शन योग जो आहे गीतेतला अध्याय, तो आपण जरूर वाचावा. कारण त्याच भगवंताच्या मुखातून हे सगळे कौरव पांडव बाहेर येताना अर्जुनाने पाहिले आणि नंतर दुसरीकडे त्याच्याच मुखामध्ये हे सगळं प्रविष्ट होत असताना पाहिलं. आता याच्यात कोण? येथं एक लीला तरले, जे अहंभावे मज बदले, जे माझं भजन करतात, जे माझ्याशी एकरूप होतात, तेच या ठिकाणी सहजपणे तरून जातात. म्हणून एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, एषो अंतर्यामी, एष योनिः सर्वस्य प्रभवाप्ययो. आता इथे प्रभवाप्ययो शब्द आहे. प्रभवाप्ययो याचा अर्थ काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय याचंही स्थान हेच आहे. म्हणजे याच परब्रह्मतत्वापासून हे निर्माण होतं, ते राहतं आणि शेवटी त्याच्यातच विलीन होतं. असं हे परब्रह्म तत्व आहे. असा हा 6वा मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे. या उपनिषदामध्ये एकूण 12 मंत्र आहेत. त्यापैकी हा 6व्या मंत्राचा विचार आपण आज केला. पुन्हा आपण पुढच्या आठवड्यामध्ये याचा विचार करणार आहोत आणि मग 7 आणि 8 असे मंत्र आपण घेणार आहोत. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया. मगाशी मी म्हणल्यासारखं जे महत्त्वाचे जे आपले ग्रंथ आहेत त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. मधुकर अण्णा गोसावी यांच्याकडून प्रेरणा घेऊन, कारण ते नसते तर आपल्याला श्रेष्ठ गंगाधर स्वामी समजलेच नसते. महारुद्र हनुमान की जय आपण नुसतं म्हणतो, पण ते महारुद्र कोणत्या मूर्तीचं नाव महारुद्र आहे आणि त्याचं मंदिर कुठं आहे हे सगळं त्यांनी आपल्याला त्यांच्या लिखाणातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे महापुरुषो ये न गतस्स पंथा, जे महापुरुष ज्या पंथाने गेले तो पंथच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून जनी जाणता पाय त्याचे धरावे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून अशा उपनिषदांच्या अभ्यासातून आपल्या मनाची धारणा एकदा नक्की झाली म्हणजे मग या ठिकाणी सुटकेचा आपल्याला काय म्हणतो आपल्या अवस्था किंवा तो मार्ग आपल्याला सहजपणे प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुढचा भाग आपण पुढच्या शुक्रवारी आपण घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम.